उपस्थित बंधू आणि भगिनींनो, घ्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आण। घ्या तुम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आण आणि निवडून द्या कमळ आणि धनुष्यबाण। आम्ही वाढवणार आहोत भारताची शान। आम्ही तर वाढवणार आहोत भारताची शान, पण तुम्हाला द्यावं लागेल नरेंद्र मोदींकडे ध्यान। हे तुमचं आहे कोल्हापूर, तुमच्या गावाचं नाव आहे कोल्हापूर। बघा तुम्ही हा महायुतीचा महापूर। आता भाजप आणि शिवसेनेचा जमलेला हे सूर, तर भाजप आणि शिवसेनेचा जमलेला आहे सूर, म्हणून आज माझं भरून आलेलं आहे ऊर। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चांगली जमलेली आहे जोडी। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांची चांगली जमलेली आहे जोडी, पण माझ्याकडे कुठं आहे लोकसभेची गाडी? आज इथे कोल्हापूर सारख्या छत्रपती शाहू राजांच्या नगरीमध्ये महायुतीची एक जबरदस्त अशा पद्धतीची सभा चंद्रकांत दादा पाटील आणि शिवसेनेचे सगळे नेते, आरपीआयचे सगळे नेते, महादेव जानकर आहेत, विनायक मेटे आहेत, सदाभाऊ खोत आहेत। आणि ही जी महायुती आहे, अनेक लोकांना वाटत होतं काँग्रेस राष्ट्रवादीला की या दोघांचं जमता कामा नये, पण या दोघांनी जमवलं। कारण या दोघांनी एकत्र आलं पाहिजे। मी सारखं सांगत होतो की भाजप आणि शिवसेनेने एकत्र आलंच पाहिजे, आणि उद्धवजींनी ऐकलं, मुख्यमंत्र्यांनी ऐकलं। अमित शहा मुंबईला आले आणि या देशाच्या हितासाठी, या महाराष्ट्राच्या हितासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत आणि महाराष्ट्र उभा करण्यासाठी देवेंद्र फडणवीसजी आणि उद्धवजी आपण दोघे एकत्र आलात। म्हणजे तुम्ही दोघांनी तुमचे वाद मिटवले, तुम्ही दोघांनी तुमचे वाद मिटवले, म्हणून तुमच्या सोबत आले रामदास आठवले। आपण सर्वजण दलित असतील, आदिवासी असतील, मराठा असतील, भटके विमुक्त असतील, हिंदू असतील, बौद्ध असतील, मुसलमान असतील, आम्ही सर्वजण आपल्या कल्याणासाठी नरेंद्र मोदींनी गेल्या 5 वर्षामध्ये अनेक कामं केलेली आहेत। मी माझ्या दलित समाजाला सांगतो की नरेंद्र मोदी आणि हे सरकार, एनडीएचं सरकार बाबासाहेबांच्या विरुद्ध नाही, दलितांच्या विरुद्ध नाही। बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण याच काळात झाली। हिंदू मिल ही जी जागा 12-12.5 एकर जागा आहे, 3600 कोटी रुपयाची, काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या काळामध्ये ती जमीन नाही मिळाली। फार मागणी केली आम्ही, पण त्यांनी ती जमीन दिली नाही। पण नरेंद्र मोदींनी, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला 12 एकर जागा मिळाली, 3600 कोटी रुपयाची। लंडनचं घर विकत घेतलं, 26 अलीपूर रोड या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, 100 कोटी रुपये खर्च करून अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं स्मारक बनवलं। दीक्षाभूमीला 100 कोटी रुपये दिले। महूचं जे बाबासाहेबांची जन्मस्थळी आहे त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं स्मारक उभं करण्यात आलं।
किती कामं झाली. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 13 कोटी लोकांना या ठिकाणी गॅस कनेक्शन मिळाले. नरेंद्र मोदींनी विचार केला की माझी चुलीवर स्वयंपाक करणारी माझी आई आणि बहीण, तिचे डोळे लाल बोंबाळ होतात. पूर्वीच्या काळामध्ये फक्त 12 कोटी कनेक्शन्स होती, पण या 5 वर्षाच्या काळामध्ये 13 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अनेक लोकांना पक्की घरं मिळाली. 2022 पर्यंत या देशामध्ये एकही माणूस कच्च्या घरात राहणार नाही, अशा पद्धतीचा संकल्प नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेला आहे. आणि काँग्रेसवाल्यांचं आता म्हणजे कांग्रेस वाले का सपना टूटा है. कांग्रेस का सपना ने तोड़ दिया है. कांग्रेस का सपना ने तोड़ दिया है और राहुल गांधी का सपना हम तोड़ देंगे. राहुल गांधींना या ठिकाणी त्यांनी विरोधी पक्षाचे नेते स्वीकारावं. एवढ्या लवकर प्रधानमंत्री बनण्याच्या भानगडीत पडू नये, नाहीतर आम्ही भानगडी करण्यामध्ये फार हुशार आहोत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आणि त्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री असणार. हा पट्ट्या सुद्धा त्यामध्ये असणार. आणि फक्त आम्हाला मंत्रिपद नको आहेत, आम्हाला लोकांच्या कल्याणासाठी आम्हाला कामं करायची आहेत. नॅशनल हायवेची कामं नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 10-11 लाख करोड रुपयापेक्षा जास्त पैसे मंजूर करण्यात आले. आणि काँग्रेसच्या काळामध्ये एवढ्या वर्षामध्ये 60-70 वर्षामध्ये नॅशनल हायवे 4 पदरी झाले नाहीत. मी त्यांच्या सोबत असताना सांगत होतो, रस्ते चांगले करा, नंतर बघूया. आणि सरकार त्यांचं गेलं. आता आज आम्ही सर्वजण तुमच्या समोर आम्ही आलेलो आहोत. ही महायुतीची पहिली सभा आहे. तिकडे कराडला सुद्धा पवार साहेब तिकडे आहेत. बघा तिकडे किती गर्दी आहे. म्हणजे ही आमची बघून महायुतीची गर्दी, ही बघून महायुतीची गर्दी काँग्रेसवाल्यांना राष्ट्रवादीवाल्यांना आल्याशिवाय राहणार नाही सर्दी. इथं माणसं, तिथं माणसं, बाहेर माणसं, रस्त्याला माणसं, सगळी माणसं. माणसाची कमी नाही आमच्याकडे, माणसं खूप आहेत आमच्याकडे. काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांचं अजूनही जमेना. या दोघांनी अर्ध्या तासात जमवलं. अर्ध्या तासात फटाफट चर्चा केली. तुम्ही 25 आणि तुम्ही 23. तुम्ही दोघांनी तुमचं जमवलं, पण माझं काय, पण माझं आहे. माझ्या लोकांना माझं सांगणं आहे की मला राज्यसभा मिळणार आहे. मला अजून माझं 6 वर्ष आहे, नंतर मला 6 वर्ष मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं कारण अजिबात नाही. तुम्हाला सत्ता मिळवून द्यायची आहे, तुमच्या आपल्या कार्यकर्त्यांना महामंडळ द्यायची आहेत. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी महायुतीच्या सोबत राहिलं पाहिजे, एनडीएच्या सोबत राहिलं पाहिजे. काँग्रेस बरोबर मी अनेक वर्ष राहिलो, पण मी त्यांना आता सोडलं. मी त्यांना हवा बदलली. मला कुठं हवा वाहते मला चांगलं कळतंय. कुठली हवा, कधी हवा, कुठल्या बाजूला हवा चाललेली आहे. आता हवा चाललेली आहे ती कमळाच्या आणि धनुष्यबाणाच्या बाजूनं. मग मी कशाला जाऊ त्या बंद पडलेल्या घड्याळाकडं. मला आले होते, फोन आले होते मला, तुम्हाला काही जागा सोडत नाही, तुम्ही इकडे या. मी सांगितलं मला जागा सोडली नाही तरी मी यांना सोडत नाही. काय सोडणार इकडे, काँग्रेसकडे जाऊन काय मिळणार आहे. त्यांचं काय 10, 15, 20 वर्ष सरकारच येत नाही, तर जाऊन तिकडे काय करायचं. तिकडं काय करायचं काय. मला कार्यकर्ते म्हणत होते, पण मी बोललो का रे तिकडे जाऊन काय करणार, काय तिकडे जाऊन उपाशी मरायची पाळी आहे. तिकडे जाऊन त्यामुळं
आपण सर्वजण आम्ही आलेलो आहोत। मुख्यमंत्री उद्धवजी, रावसाहेब दानवेजी आहे, सगळे आम्ही आलेलो आहोत। महादेव जानकर आहे, जानकर सुद्धा चांगले जानकर आहे, त्यांना माहित आहे कधी कुठं गेलं पाहिजे। आणि आज इथे आपण सगळेजण आलेले आहात। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माझ्या दलित समाजाला, बौद्ध समाजाला आवाहन करतो की आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सोबत आणि देशामध्ये आपल्याला एनडीएच्या सोबत, बीजेपी सोबत आपल्याला राहायचं आहे। आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी, बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी, दलितांच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी, मराठा समाजाच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी, सवर्ण समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी मागणी करत होतो अगोदरपासून। देशामध्ये मी सारखा मागणी करत होतो की आमच्या आरक्षणाला हात लावू नका, पण सवर्ण समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। ही भूमिका मी एनडीएच्या मीटिंगमध्ये अनेक वेळेला मांडली, देशामध्ये अनेक वेळेला मांडली आणि मोदी साहेबांनी मान्य केलं की सवर्ण समाजामध्ये सुद्धा गरीब लोक आहेत आणि त्यांना शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय झाला। अनेक निर्णय झालेले आहेत, ते काय पाडा वाचला पाहिजे असं अजिबात नाही। पण आज इथे या महायुतीच्या पहिल्या सभेला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि आज मला आनंद आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे ते दोघे जण बाजूबाजूला बसलेले आहेत। म्हणजे हे दोघे बाजूबाजूला बसले आहेत, हे दोघे बाजूबाजूला बसले आहेत, पण तिकडचे दोघे मनातल्या मनात हसले आहेत। असू द्या, त्यांना काय करायचं ते करू द्या, पण आपण मात्र या महाराष्ट्राच्या विकासासाठी, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला कमळ आणि धनुष्यबाणाला निवडून द्यायचं आहे। या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांनाही निवडून द्यायचं आहे। महाराष्ट्रातले जे 48 उमेदवार आहेत त्या 48 उमेदवारांपैकी आम्हाला 40-41 जागा पाहिजेत, बाकीच्या सगळ्या तुम्ही घ्या। 40-41 उमेदवार आपले निवडून आले पाहिजेत। माझा रिपब्लिकन पक्ष हा तुमच्या दोघांच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी प्रामाणिकपणे ताकदीने उभा राहील। आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घ्या आणि आपण ही प्रचार यंत्रणा जी आहे ती चांगली यशस्वी करूया।